प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मीरा आता शांत बसणार नाहीये. जे सत्य तिला समजलं आहे ते सत्य ती संपूर्ण रामपुरे कुटुंबासमोर सांगणार आहे. परंतु आपण पाहतोय की ही मालिका शेवटास येऊन पोहोचली असं आपल्याला वाटू लागतंय. परंतु खरंच मालिकेचा अंतिम टप्पा आहे की आणखीनच मालिकेत एक वेगळंच रंजक वळण येणार आहे, हे मात्र आपल्याला प्रोमोतून समजलेलं आहे. आपण पाहतोय की मंजिरीचं सत्य समोर आल्यानंतर सुद्धा मंजिरीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास मात्र हा वाढताना दिसून येणार आहे. मीरा अंबिकाला असं वाटू लागतं की आता मात्र मंजिरीचा हा शेवट आहे आणि मंजिरीचं खरं सत्य समजल्यानंतर, मंजिरी कोण आहे हे समजल्यानंतर, तिचं खरं रूप समजल्यानंतर मात्र मंजिरीचा अंत करणं हे खूप सोपं होऊन जाईल. परंतु मंजिरीने शेवटचा डाव आखलेला असतो. मार्जरीने सांगितलेलं असतं, मंजिरी, ही घटिका तुझ्यासोबत घडणार आहे, परंतु त्याचबरोबर त्यानंतर कोणता खेळ हा सुरू होईल हे मात्र आता तुलाच ठरवावं लागणार आहे. मंजिरी हीच मार्जरी आहे हे तर आपल्याला माहीत झालं आहे, परंतु मंजिरीचा अंत खरंच निश्चित आहे का, हे मात्र आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. निरती देवीचं आणि मीराचं बोलणं झाल्यानंतर, निरती देवी मीरावर प्रसन्न झाल्यानंतर आपण पाहतो की एक गोष्ट मात्र मीराला समजलेली आहे की मंजिरी ही मनुष्य नाहीये. तर मग मंजिरी कोण आहे असा प्रश्न जेव्हा मीरा विचारते, तेव्हा मात्र निरती देवी सांगते की नाही, हे मी तुला सांगू शकत नाही. हा पुढचा प्रवास तुझा आहे. सत्याला शेवट असतो, त्याचा एक वेगळा प्रवास असतो आणि तो तुझ्यासोबत घडणार आहे. त्यामुळे तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे तू ठरव मीरा. परंतु लक्षात घे, तुला अंबिकाची सोबत असणं आवश्यक आहे. प्रेक्षकांनो, आता मात्र जेव्हा मार्जरीने ही गोष्ट मंजिरीला सांगितली होती की एक आत्मा आणि एक मनुष्य हे नेहमी जेव्हा सोबत असतील, तेव्हा मात्र तुझ्या गोष्टी अवघड होऊन जातील. आणि आत्ता सुद्धा तेच झालं होतं. जेव्हा निरती देवी ही मीरावर प्रसन्न झाली, ही गोष्ट मात्र मंजिरीला कळणार आहे आणि त्यानंतर मंजिरीला हे सुद्धा समजणार आहे की मी जे व्रत केलं ते मीरा करू शकते आणि ती या सगळ्या कठीण समस्यांना तोंड देऊन ती निरती देवीला तिने प्रसन्न केलं आणि हे घडलं कुणामुळे, तर अंबिकामुळे. आणि त्यानंतरच तिला माझं सत्य रूप हे समजलेलं आहे, माझ्याबद्दलचं खूप मोठं सत्य हे तिला समजलं की मी मनुष्य नाहीये. आणि त्यामुळे लवकरच आता मंजिरी अंबिकाचा पूर्णपणे शेवट करणार आहे, हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेलच. परंतु सध्या आपण पाहतो की जेव्हा अथर्व आणि घरामध्ये, संपूर्ण रामपुरे घरामध्ये एकच गोष्टीचा हा विचार सुरू असतो की पौर्णिमेच्या दिवशी मीरा कुठे गेली होती आणि जे व्रत मीराने खरं तर अथर्वसाठी करायला हवं होतं, वटपौर्णिमेचं व्रत, हे मात्र मीरा न करता ही घरातून कुठे गेली होती यावर वाद सुरू होतो. आणि त्यानंतर सगळ्यांनाच ते प्रश्न पडतात. खरं तर हा प्रश्न मंजिरी समोर आणते आणि ती मुद्दामून या सगळ्या गोष्टी मीराला बोलत असते आणि अथर्वला या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी मंजिरी मात्र अथर्वला म्हणते, अथर्व, सर्वांनी वटपौर्णिमेच्या व्रताची पूजा केली, परंतु मीराने मात्र तुझ्यासाठी हे व्रत केलं नव्हतं. तर मीरा घरातूनच गायब होती, म्हणजे ती कुठे गेली होती हा प्रश्न तू तिला विचारलास का? तेव्हा मात्र संपूर्ण रामपुरे कुटुंब हे तिथे असतं आणि आता मात्र मीरा शांत बसत नाही. अथर्व विचारतो की मीरा, खरंच कुठे होतीस तू? आणि त्यानंतर घरात जे काही घडलं, आपण पाहतो की जेव्हा मंजिरी कैद असते, त्यानंतर नर्मदाला आणि मायाला काहीच कळत नसतं की या मंजिरीसोबत काय घडलंय. त्यानंतर दामोदर बेंडूक बनलेले असतात, त्यांची सुटका सुद्धा ही मंजिरी करते. म्हणजे ही नेमकी मंजिरी कोण आहे आणि या मायावी शक्तीचा वापर मंजिरी कशी करू शकते, हे मात्र नर्मदा तसेच घरातील संपूर्ण रामपुरे कुटुंबाला पडलेला हा मोठा प्रश्न असतो. परंतु आपण पाहतो की सध्या घरामध्ये जे काही सुरू आहे त्यावरून मंजिरीला जाणून घ्यायचं असतं की मीरा ही कुठे गेली होती आणि तिथे काय घडलं आणि ती निरती देवीला खरंच तिची आणि निरती देवीची भेट झाली का आणि त्यानंतर तिला पुढच्या कोणत्या गोष्टी समजल्या आहेत, हे सगळंच काहीसं मंजिरीला जाणून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच मंजिरी अथर्वला सांगते की तू मीराला या प्रश्नाचं उत्तर विचारायला पाहिजेस. आणि जेव्हा अथर्व विचारतो
तेव्हा मात्र आपण पाहतो की मीरा आणि अंबिका समोर उभ्या असतात आणि त्यानंतर मीरा म्हणते, हो मी सांगणार आहे ना. हेच उत्तर मला आज सर्व रामपुरे कुटुंबाला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देणार आहे, परंतु त्या अगोदर मी एक संधी मंजिरीला देतीये. ही खरंच मंजिरी हे सगळं का करतीये आणि आपल्यासोबत राहणारी मंजिरी खरंच मनुष्य आहे का, या अनेक प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. आता मात्र मंजिरीला चांगलाच घाम फुटलेला असतो. मंजिरी घाबरलेली असते, कारण की तिला आता समजलं आहे की निरती देवी आणि मीराची भेट झाली आहे आणि निरती देवीने मीराला काय सांगितलं असेल आणि जे आता मीरा बोलतीये त्यावरून नक्कीच मला असं वाटतं की संपूर्ण सत्य हे मीराला समजलेलं असेल. आता मात्र आपण पाहतो की मीरा म्हणते की हो मी बाहेर गेले होते, पण मी यासाठी गेले होते की आतापर्यंत जी गोष्ट आपल्याला माहीत नाहीये, जी गोष्ट आपल्यापासून लपवली गेली, आणि तसेच हा मंजिरीचा जो खेळ आहे हा संपूर्ण मला समजलेला आहे. मंजिरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे बदललेले असतात. अथर्व सुद्धा हे सगळं ऐकत असतो आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी विचारते, मीरा तू काय बोलतीयस, कसला खेळ आणि कोण मनुष्य आणि काय म्हणतीयस तू, माझ्याबद्दल बोलतेस तू? अगं मी मनुष्य आहे. आणि यावर मात्र मंजिरीला आता मीरा चांगलंच उत्तर देते. मीरा म्हणते की हो तू मनुष्य आहेस. अगं तू स्वतःला विचारून पाहतीयस का आम्हाला सांगतेस, हे मात्र तुलाच कळत नाहीये. आणि त्यानंतर मात्र मीरा आणि अंबिका एकमेकींना स्पर्श करतात. आपण पाहतो की मीरा अंबिकाचा हात पकडते आणि त्यानंतर अंबिका तिच्या शक्तीचा वापर करून मंजिरीचं खरं सत्य समोर आणते. आणि त्यानंतर मीरा सांगते, ही जी मंजिरी आहे ही मंजिरी मनुष्य नाहीये आणि ही फक्त आपल्या कुटुंबाला वेठीस धरून तिचा स्वार्थ साधत आहे आणि ती जे काही हे सगळं करतीये ते फक्त चिरतरून राहण्यासाठी. आतापर्यंत तिने माझ्या आईला मारलं, त्यानंतर माझ्या बहिणीला म्हणजे अंबिकाला मारलं आणि आता दादासाहेबांचा मृत्यू सुद्धा याच बाईमुळे झालेला आहे. आणि अथर्वच्या आईला मारणारी सुद्धा हीच मंजिरी होती, असं मात्र जेव्हा मीरा सांगते त्यानंतर संपूर्ण रामपुरे कुटुंब मंजिरीकडे पाहत असतं. आता वेळ ही आलेली आहे हे मात्र मंजिरीला समजतं. आणि जेव्हा अंबिकाच्या शक्तीचा वापर होतो तेव्हा मात्र मंजिरीचं खरं रूप हे सर्वांसमोर येतं. मंजिरीच्या त्या रूपाला पाहून मात्र सर्वजणच घाबरतात, कारण की मंजिरी ही एक चेटकीन बनलेली असते. तिची मोठी नखं तिथे आलेली असतात आणि विचित्र तिचे केस वाढलेले असतात. आणि मंजिरी मात्र जी फक्त चिरतरून राहण्याचं स्वप्न पाहत होती आणि जी फक्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत होती, ती मंजिरी मात्र अत्यंत कुरूप दिसत असते. आणि हे सगळं पाहून मात्र संपूर्ण रामपुरे कुटुंब हादरतं. आणि आपण पाहतो की मंजिरीचा खरा चेहरा आता हा समोर आलेला आहे. मीराला सत्य समजलेलं आहे, परंतु हा खेळ आता इथून पुढे मीरासाठी अवघड होत जाणार आहे. कारण की मंजिरीचं सत्य जरी समोर आलं त्यानंतर मात्र मंजिरी पूर्ण रामपुरे कुटुंबाला वेठीस धरते. संपूर्ण रामपुरे कुटुंबाला ती तिथेच कैद करते. आपण पाहतो की तेव्हा मंजिरीच्या शक्तीपुढे आता अंबिकाच्या शक्ती सुद्धा तिथे काम करू शकत नाहीत. कारण की त्यानंतर मात्र जी गोष्ट मार्जिरीने मंजिरीला सांगितलेली असते त्या शक्तीचा वापर हा फक्त शेवटी होणार आहे आणि त्यानंतरच तुझ्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात होईल. आपण पाहतो की त्यानंतर जेव्हा मंजिरीचं सत्य समोर आल्यानंतर मंजिरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. ती असं दाखवते की ती खूपच घाबरलेली आहे, परंतु हा तिचा खेळ असतो. आपण पाहतो की त्यानंतर ती रामपुरे कुटुंबाला तिथे कैद करते आणि त्यानंतर आपण पाहतो की नर्मदा सर्वजणच खूपच जास्त घाबरलेले असतात. अथर्व सुद्धा घाबरतो, परंतु मीरा आणि अंबिका मात्र मंजिरीचा शेवट पाहत असतात. आणि त्यानंतर मंजिरी मात्र दरवाजाच्या दिशेने मंजिरी पाहत असते आणि त्यानंतर तिथे एक वेगळ्याच प्रकारची शक्ती ही निर्माण होत असते असं दिसून येतं. तर प्रेक्षकांनो, आता मंजिरीचं सत्य जरी समोर आलं असलं तरीही मंजिरी ही एक चेटकीण आहे हे जरी समजलं असलं तरीही आपण पाहतो की मंजिरीचा हा अंत नाहीये. मीराला खूप मोठा संघर्ष हा पुढे करावा लागणार आहे. मंजिरीच्या कवड्याबद्दलचं सत्य, त्याचबरोबर त्या कवड्या नष्ट केल्या तरच या मंजिरीचा अंत होऊ शकतो, ही गोष्ट सुद्धा आपण पाहतो की पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अंबिका आणि मीराची साथ सुद्धा तुटणार आहे,
कारण की मंजिरीच्या अंताची ही सुरुवात जरी असली तरी मंजिरीसुद्धा शांत बसणार नाहीये. मीरा आणि अंबिकाला संपवण्यासाठी तिचा हा नवा खेळ हा सुरू राहणार आहे आणि या खेळावर मीरा अंबिका खरंच मात करू शकतील का? महागौरीच्या साथीने मंजिरीचा अंत निश्चित होऊ शकेल का? हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.